राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते आणि आमदार जयंत पाटील यांनी मंगळवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा बंगल्यावर भेट घेतली। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे देखील वर्षा निवासस्थानी उपस्थित होते। राष्ट्रवादीतील हे तिन्ही नेते एकाच वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी दाखल झाल्याने घडामोडींना वेग आलाय। या भेटीत नेमकी काय चर्चा झाली हे अद्याप कळू शकलेलं नाही। मात्र राष्ट्रवादीचे नेते आणि मुख्यमंत्री फडणवीसांच्या सुमारे तासभर झालेल्या या बैठकीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले। राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। राष्ट्रवादी शरद पवार गट एनडीए मध्ये सामील होणार असल्याच्या चर्चांना पुन्हा वेग आलेला आहे आणि यातच आधी तटकरे आणि मग पाटील असं दोन्ही नेते वर्षावरच मात्र जयंत पाटील यांच्या ईश्वरपूर नगराध्यक्ष पदासंदर्भात भेटले असल्याची माहिती मिळते। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नगराध्यक्षांवर अपात्रतेची कारवाई आहे आणि त्या संबंधित या कारवाई संदर्भात जयंत पाटील हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला पोहोचले होते। नगराध्यक्षांवर झालेल्या कारवाईला ब्रेक लावण्यासाठी जयंत पाटील हे वर्षा दरबारी गेले असल्याचं कळतंय। मोठी बातमी आपण पाहतोय तर राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। राष्ट्रवादी शरद पवार गट एनडीए मध्ये सामील होणार असल्याच्या चर्चांना पुन्हा वेग आलेला असतानाच आधी तटकरे आणि मग पाटील असे दोन्ही नेते वर्षावरच होते। मात्र जयंत पाटील यांच्या ईश्वरपूर नगराध्यक्ष पदासंदर्भात ते मुख्यमंत्र्यांना भेटले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नगराध्यक्ष त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई आणि या अपात्रतेच्या कारवाईला ब्रेक लावण्यासाठी जयंत पाटील हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले असल्याचं सूत्रांकडून कळतंय। नगराध्यक्षांवर झालेल्या कारवाईला ब्रेक लावण्यासाठी जयंत पाटील हे वर्षा दरबारी गेले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी ते पोहोचले असल्याचं सूत्रांकडून कळतंय। मात्र राजकीय वर्तुळात आता चर्चांना वेग आलेला आहे। भेटीचं कारण अद्याप गुलदस्त्यात असलं तरी देखील नगराध्यक्षांवर झालेल्या कारवाईला ब्रेक लावण्यासाठी जयंत पाटील हे वर्षा दरबारी गेले असं सूत्रांकडून कळतंय। एकनाथ शिंदे आणि अमित शहांची बैठक संपली आणि अमित शहांच्या निवासस्थानी ही बैठक पार पडली। दोन्ही नेत्यांमध्ये 50 मिनिटं खलबत झाली। फुटीर खासदारांसह भाजप अध्यक्ष नितीन नवीन हे देखील यावेळी उपस्थित होते। तो मीटिंग हुई, सदिच्छा भेंट थी और अमित भाई के साथ हमारे 6 सांसद थे, उनकी बैठक हुई है। सदिच्छा भेंट थी और उनके चुनाव क्षेत्र के विकास कार्यों के बारे में चर्चा। तर एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांची भेट घेतली। त्यांची बैठक काल रात्री संपली। साधारण 50 मिनिटं या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली।